लग्न सराईत सोन्याची घसरण। घसरणीच्या भीतीनं सोनं मोडीत काढण्याची घाई वाढलेली आहे। महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये 45% वाढ झाली आहे। नमस्कार मित्रांनो, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्याचा भाव थेट 20,000 रुपयांनी घसरलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही या तारखेला सोने खरेदी करा। तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा मित्रांनो, आज सोन्यामध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल, लग्न सराईसाठी खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, खास करून ज्या ग्राहकांना 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं आहे तर त्या ग्राहकांनी या तारखेला सोने खरेदी करा, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यामधील सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे। काही तासांमध्ये सोन्याचे भाव घसरलेले आहेत। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा राज्यामधील सर्व सोने ग्राहकांना दिलासा सुद्धा दिलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सोन्याचे भाव घसरलेले आहेत, परंतु सोन्याचे भाव अजून किती घसरणार आहे त्याच्याविषयी सुद्धा अंदाज आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। तर बघा, राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, ऐन लग्न सराईच्या तोंडावरती सोन्याचे भाव घसरलेले आहेत। त्यामुळे राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये, सोबतच सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांमध्ये आणि सोने खरेदी करायचा विचार करत असणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। बघा, सोन्याचे भाव भरपूर दिवसांपासून वाढत चाललेले होते, परंतु आज सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे। त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल, खास करून लग्न सराईसाठी 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की या तारखेला सोने खरेदी केलं तर तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, ज्याप्रमाणे कधी पाऊस पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी कमी होतील याचा अंदाज अनुभवी अभ्यासक सुद्धा देत असतात, अनुभवी सोनार सुद्धा देत असतात। म्हणजेच आज अनुभवी सोनारांनी, अनुभवी अभ्यासकांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे। त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार जर तुम्ही या तारखेला सोने खरेदी केलं तर तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरत चाललेले आहेत आणि अजून सोन्यामध्ये किती घसरण होणार आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। बघा, सकाळपासून आम्हाला सुद्धा भरपूर कॉल येत आहेत, कमेंट सुद्धा येत आहे की सोन्यामध्ये आज कशामुळे घसरण होत आहे, सोबतच ही घसरण झाली तर किती हजार रुपयापर्यंत सोनं घसरणार आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल। तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगणार आहे की सोन्यामध्ये घसरण कशामुळे होत चाललेली आहे, सोबतच सोन्याचे भाव अजून किती हजार रुपयांनी घसरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती जो टॅक्स लावण्यात आलेला होता तर तो टॅक्स हटवण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, टॅक्स हटवल्यामुळे राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। बघा, या टॅक्समुळे सोन्याचा भाव जास्त प्रमाणामध्ये वाढत होता, परंतु टॅक्स हटवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जीएसटी असेल, एसजीएसटी असेल किंवा जीएसटी असेल तर सर्व टॅक्स हटवण्यात आलेला आहे। सोबतच सोन्याचा भाव कमी होण्याची 5 कारणे समोर आलेली आहेत, तर त्या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव पुढील 2 दिवसांमध्ये घसरणार आहेत। सोबतच एका तासामध्ये अजून विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा, राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। मागील 1 तासांमध्ये सोन्यामध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। त्यामुळे राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी सराफांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत, कारण आज 20,000ची घसरण झालेली आहे।
अजून पुढील 2 ते 3 तासांमध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सोबतच अजून 2 ते 3 दिवसानंतर जास्त प्रमाणामध्ये घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे एक्झॅक्टली तुम्ही कधी सोनं खरेदी करायचं आहे त्याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु त्या अगोदर अनुभवी सोनारांनी, अनुभवी अभ्यासकांनी आणि अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेला अंदाज सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊयात। बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे कधी पाऊस पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी उतरतील, सोन्याचे भाव कधी वाढतील याचा अंदाज अनुभवी सोनार देत असतात, अनुभवी अभ्यासक देत असतात। त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी सुद्धा देत असतात। बघा त्यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे। बघा जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करत असतात तर ते व्यापाऱ्यांनी अंदाज दिलेला आहे की त्यांच्यामध्ये अजून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळेल। तर बघा मित्रांनो, जे वर्षानुवर्ष व्यापार करतात त्यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे त्यांच्यामध्ये अजून विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर याच व्यापाऱ्यांनी काल अंदाज दिलेला होता, तर आज अंदाज 100% खरा ठरत आहे, कारण 1 तासांमध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। सोबतच जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव घसरणार आहेत। खास करून 24 कॅरेट सोन्याचे भाव जास्त प्रमाणामध्ये घसरणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला लग्न सराईसाठी 24 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु मित्रांनो, मागील 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी वाढ सुद्धा झालेली आहे। तुम्ही जर पाहायला गेलं तर 2020 मध्ये सोने खरेदी केलेलं असेल त्यांना सुद्धा माहिती असेल। बघा 2020 मध्ये ज्यांनी सोनं खरेदी केलेलं आहे त्यांना सुद्धा माहिती असेल आणि त्यांना 40 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान 1 तोळा सोनं मिळालेलं आहे। परंतु सध्याच्या स्थितीला 25 सुरू आहे, म्हणजे 2025 म्हणजे सरासरी सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। म्हणजे 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा झालेली आहे आणि यापुढील 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये घसरण सुद्धा होणार आहे। बघा मित्रांनो, 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्याच्या भावामध्ये तिप्पट वाढ झालेली आहे। परंतु 2025 ते 2030 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे आजपासून सोन्याची घसरण सुरू झालेली आहे। आज 20,000 रुपयांनी सोन्यामध्ये घसरण सुद्धा पाहायला मिळालेला आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये वाढ झालेली होती, परंतु 1 तासांमध्ये थेट 20,000ची घसरण झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे, कारण लाखाची भरारी घेणारं सोनं आज घसरलेलं आहे। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव मागील 15 दिवसांमध्ये 1,03,000 रुपये, 1,04,000 रुपयापर्यंत गेलेलं होता। त्यावेळेस भरपूर ग्राहकांना सोनं खरेदी करायचं होतं, परंतु त्यांच्याकडे भरपूर पैसे नसल्यामुळे त्यांना सोनं खरेदी केलेलं नव्हतं। परंतु त्या ग्राहकांनी आज सर्वात जास्त सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। परंतु ही घसरण कशामुळे होत आहे, अजून किती हजार रुपयांची घसरण होऊ शकते हे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले असतील। आम्हाला सुद्धा भरपूर ठिकठिकाणी प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले होते, तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहेत, त्याच्यानंतर आपण बघून घेऊयात की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत। बघा सर्वात अगोदर सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होईल याचे अंदाज देण्यात आलेले आहेत, म्हणजे 3 अंदाज सुद्धा आलेले आहेत। तर त्या 3 अंदाजांपैकी पहिला अंदाज टीव्ही चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, मीडिया असेल, सोबतच वर्तमानपत्रे असेल, तर त्यांच्या माध्यमातून आज अंदाज सुद्धा दिलेला आहे। बघा टीव्ही चॅनल, न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून अंदाज देण्यात आलेला आहे की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्याचा भाव 50 ते 55,000 रुपयापर्यंत येऊ शकतो। बघा मित्रांनो, न्यूज चॅनल असेल, मीडिया चॅनल असेल, त्यांच्या मते 50 ते 55,000 रुपयांना 1 तोळा मिळू शकतो। सोबतच जे अनुभवी सोनार आहे तर त्या अनुभवी सोनारांनी दिलेल्या अंदाजानुसार सोन्याचे भाव 40,000 रुपयापर्यंत घसरू शकतात, त्यांनी अंदाज सुद्धा दिलेला आहे। बघा जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत त्यांनी आज अंदाज दिलेला आहे, त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये 40,000 रुपयांची घसरण होणार आहे। सोबतच जे सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये सोन्याचे भाव 30 ते 40,000 रुपयापर्यंत
येणार आहेत। बघा मित्रांनो, 3 अंदाज आलेले आहेत, तर त्या 3 अंदाजांपैकी एक अंदाज खोटा ठरू शकतो, परंतु 2 अंदाज कधीच खोटे ठरू शकत नाही। त्याच्यामधील जो पहिला अंदाज आहे तर तो मीडियाचा अंदाज आहे, तर तो मीडियाचा अंदाज एखाद्या वेळेस खोटा ठरू शकतो, परंतु अनुभवी सोनारांचा अंदाज सोबतच अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेला अंदाज आणि अनुभवी अभ्यासकांनी दिलेला अंदाज कधीच खोटा ठरू शकत नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा कधी सोनं खरेदी करायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु मित्रांनो, या सोन्यामध्ये वाढ होण्याऐवजी घसरण कशामुळे सुरू झालेली आहे, तर याची 5 प्रमुख कारणे आलेली आहेत, तर ती 5 कारणे सुद्धा बघून घेऊयात। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा आताच सांगितलं की 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा झालेली आहे, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे, तर त्याची 5 कारणे सुद्धा आलेली आहे, तर ती 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा मित्रांनो, पहिलेच कारण आहे, तर ते पहिलं कारण म्हणजे सोन्यावरती जो टॅक्स लावण्यात आलेला होता, तर तो टॅक्स आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हटवण्यात आलेला आहे। म्हणजे सोन्यावरती CGST लावण्यात येत होता, GST लावण्यात येत होता, SGST सुद्धा लावण्यात येत होता। म्हणजे सोन्यावरती 3 ते 4 प्रकारचे टॅक्स लावण्यात येत होते, परंतु आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून तिन्ही टॅक्स सुद्धा हटवण्यात आलेला आहे। म्हणजे हे टॅक्स हटवल्यामुळे सोन्याची घसरण होत आहे। आज 1 तासांमध्ये 20,000ची घसरण पाहायला मिळालेली आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं कारण आहे, तर ते दुसरं कारण म्हणजे शेअर बाजारामध्ये आलेली मंदी। म्हणजे शेअर मार्केटचा ग्राफ सध्याच्या स्थितीला उतरलेला आहे, पुढील 2 दिवसांमध्ये अजून उतरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, सोन्यामध्ये घसरण होण्याचं जे दुसरं प्रमुख कारण आहे, तर ते दुसरं प्रमुख कारण म्हणजे जो शेअर मार्केटचा ग्राफ असतो, ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळेस सोन्याचे भाव वाढत असतात, परंतु ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ खाली येत असतो त्यावेळेस सोन्याचे भाव 100% घसरत असतात। म्हणजे सध्याच्या स्थितीला सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ उतरलेला आहे। सोबतच मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं प्रमुख कारण आहे, तर ते तिसरं कारण म्हणजे राज्यामध्ये भरपूर ठिकाणी सोन्यांच्या खाणी सापडत आहेत, तर या खाणींमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोनं सापडलेलं आहे। बघा मित्रांनो, ओडिशा राज्य असेल तर या राज्यामध्ये आतापर्यंत सोन्यांच्या 10 खाणी सापडलेल्या आहेत, आणि या खाणींमध्ये जे सोनं सापडलेलं आहे तर ते सोनं 24 कॅरेट शुद्ध सोनं आहे, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं या खाणींमध्ये सापडलेलं आहे। म्हणजे हे सोनं वर्षानुवर्ष जुनं सोनं असल्यामुळे ते सोनं 24 कॅरेटचं शुद्ध सोनं सापडलेलं आहे। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे प्रमुख कारण आहे, तर ते प्रमुख कारण म्हणजे सोन्याच्या आतापर्यंत 10 खाणी सापडलेले आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे चौथं कारण आहे, तर ते चौथं कारण म्हणजे बाहेरील देशांमधील नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नाहीत। म्हणजे सोन्याची मागणी कमी झालेली आहे। बघा, ज्यावेळेस बाहेरील राज्यामधील बाहेरील देशामधील नागरिक सोन्यामध्ये ज्यावेळेस गुंतवणूक करत असतात, सोने खरेदी करत असतात, त्यावेळेस सोन्याचे भाव वाढत असतात, परंतु सध्याच्या स्थितीला युद्ध सुरू असल्यामुळे सोबतच युद्धाचा परिणाम थेट सोन्यावरती झाल्यामुळे सोन्याची घसरण सुद्धा सुरू झालेली आहे। सोबतच मित्रांनो, जे सोन्याचा भाव उतरण्याचं जे 5वं कारण आहे, तर ते 5वं कारण म्हणजे चीन देश असेल, अमेरिका देश असेल, तर या 2 देशांमध्ये सध्याच्या स्थितीला व्यापार युद्ध सुरू आहे, तर या व्यापार युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावरती आलेला आहे। म्हणजे या 2 देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे, तर त्या युद्धाचा परिणाम सोन्याच्या भावावरती झालेला आहे, त्यामुळे सोन्याचे भाव घसरत चाललेले आहेत। बघा मित्रांनो, या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरत आहेत। सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत, कारण सध्याच्या स्थितीला उन्हाळा सुरू आहे, तर त्या उन्हाळ्यामध्ये लग्न सराई असते, तर त्या लग्न सराईच्या दृष्टिकोनातून भरपूर ग्राहकांना सोनं सुद्धा खरेदी करायचं असतं। त्या दृष्टिकोनातून आज सोन्याचे भाव उतरलेले आहेत, त्यामुळे ग्राहकांनी सराफांच्या दुकानांच्या बाहेर रांगा केलेल्या आहेत। परंतु सोनं खरेदी करण्याच्या अगोदर विचार करा, त्यानंतर सोनं सुद्धा खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला कसलाच तोटा होणार नाही, तुमचे पैसे सुद्धा वाचणार आहेत। बघा मित्रांनो, जर तुम्हाला आज सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही विचार करून सोने खरेदी करा, थोडासा मार्केटचा अभ्यास करा, त्यानंतर सोनं सुद्धा खरेदी करा, जेणेकरून उद्या अजून कमी होऊ शकते, परवा दिवशी अजून सोन्याचे भाव कमी होऊ शकतात। म्हणजेच तुम्ही सुद्धा थोडाफार अभ्यास करा, त्यानंतर सोनं सुद्धा खरेदी करा। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोने खरेदी करताना सोने तपासून खरेदी करा। खास करून ज्यांना 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी त्या सोन्यावरती एक ट्रेडमार्क असतो, म्हणजेच त्या लोगो असतो, तर त्या सोन्यावरती लोगो आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे जे 24 कॅरेटचं सोनं असतं तर त्याच्यावरती एक लोगो असतो, तो लोगो आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच सोनं तुम्ही सराफांच्या दुकानांमधूनच खरेदी करा, त्या ठिकाणी तुम्हाला 100% शुद्ध सोनं मिळणार आहे, त्यांच्यामध्ये कोणताही धातू वापरला जात नाही। बघा मित्रांनो, जर तुम्ही सोने
खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही सराफांच्या दुकानांमधून सोनं सुद्धा खरेदी करा। त्या ठिकाणी कोणताही धातू न वापरता 24 कॅरेटचं शुद्ध सोनं मिळणार आहे। सरासरी 99.99% त्यामध्ये सोनं असतं। एखादा % धातूचा सुद्धा तुकडा असू शकतो। बघा, सोन्याच्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।